चेस ऑलिम्पियाडमध्ये भारताला गोल्ड मेडल मिळाले आणि विशेष म्हणजे भारताच्या ओपनमधील संघाने 22 पैकी 21 गुण करत एक प्रकारचा विश्वविक्रमी केला आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडलंय आणि या संघामध्ये एका मराठमोळ्या तरुणाने देखील महत्त्वाची भूमिका बजावली. आपल्यासोबत विदित गुजराती आहेत. विदित गुजरातीचं अभिनंदन पहिल्यांदा खूप सारं. कसं वाटतंय, तुम्ही चेस ऑलिम्पियाड जिंकलात आणि एक प्रकारचा रेकॉर्ड करून जिंकलेला आहात हिस्ट्रीमधला, तर काय सांगाल? खूपच आनंदाची गोष्ट आहे, कारण की इंडियामध्ये आम्हाला ब्रॉन्झ मेडल मिळाला होता आधी, बट गोल्ड कधीच नव्हता. आणि हा जो स्पोर्ट आहे खूप वर्षांपासून खेळत चालला आहे, लाईक 97 इयर्स ही टुर्नामेंट चालू आहे. त्याच्यात आपल्याला कधी मेडल नव्हता मिळाला. यावेळी मेन आणि विमेन सेक्शन दोघांमध्ये गोल्ड मिळालं आहे, तर हे एक हिस्टॉरिक मोमेंट आहे आणि मला खूप चांगलं वाटतं की मी ह्या टीमचा पार्ट होतो आणि हे करू शकलो. सो आता हा जो म्हणजे मला गॅरंटी की पुढे पण आम्ही खूप मेडल जिंकू, बट पहिला जो असतो तो स्पेशलच असतो. नक्कीच, कारण यापूर्वी सुद्धा असं इतरही अनेक देशांच्या बाबतीत घडलं नसेल कदाचित की त्यांच्या महिला आणि पुरुष, मेन अँड विमेन दोन्ही संघांनी देखील एकाच वेळी गोल्ड मेडल जिंकलं. असं झालंय का यापूर्वी? फक्त चायना आणि USA आय थिंक यांनी केलं होतं, आणि पूर्वीच्या काळात रशिया किंवा सोव्हिएट युनियन. पण हे इंडिया इज द 4th कंट्री टू एव्हर डू सो. आणि खूपच डॉमिनंट परफॉर्मन्स होता की एका पॉईंटला मी बाकीच्या टीमचं इंटरव्ह्यू ऐकला. ते म्हटले 7-8 राऊंड नंतर आम्ही फक्त सेकंड प्लेसचाच विचार करू शकत होतो, कारण की फर्स्ट प्लेस इंडिया तर पळत होती त्याला घेऊन. सो दॅट इज अ व्हेरी गुड कॉम्प्लिमेंट जे आम्हाला मिळालं. साधारणपणे या सगळ्याचं स्वरूप कसं असतं, आणि तुम्ही जो 22 पैकी 21 पॉईंट केलेत हे आम्ही सगळ्यांनी ऐकलं, तर त्याचं महत्त्व काय आहे जरा सांगाल का? नक्की. तर 11 राऊंडची टुर्नामेंट असते आणि याच्यात 189 कंट्रीज पार्टिसिपेट करत होती. थोडे जास्त थोडे कमी पण असतील, बट आय थिंक 189 होतं. आणि त्यात आम्ही सुरुवात केली तेव्हा आमचं सेकंड रँक होतं सीडमध्ये, आणि USA नंबर 1 होतं, थर्ड चायना होतं. सो दिस वॉज द स्टार्टिंग रँक. आणि आम्ही 11 राऊंड्स खेळलो वेगळे वेगळे कंट्रीजसोबत. तर त्याच्यात 4 प्लेअर असतात एका टीममध्ये आणि ऑपोनंटचे 4 प्लेअर, एक रिझर्व्ह असतो जो कधी येऊ शकतो. तर अशी एक मॅचला 2 पॉईंट्स मिळतात इफ वी विन द मॅच. ड्रॉ झाली तर 1 पॉईंट असं. तर असे 22 पॉईंट्स होते, 11 राऊंड्स तर 22 पॉईंट्स. त्याच्यात आम्ही 10 मॅचेस जिंकलो आणि एकच ड्रॉ झाली उझबेकिस्तानसोबत, आणि हा वर्ल्ड रेकॉर्ड झाला विथ द हायेस्ट स्कोर पॉसिबल. काल तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलात आणि आम्ही सगळ्यांनी ऐकलं की तुम्ही एक टायटल मॅच टाळून मोदींना भेटलात. तर कसं वाटलं हे सगळं? म्हणजे एक प्रकारची संधी सोडून तुम्ही पंतप्रधानांना सुद्धा भेटलात, आणि पंतप्रधान काय काय म्हणाले? मला तर आश्चर्य होतं की ते एवढे सगळे काम करून आमच्यासाठी एवढा वेळ कसा काढला त्यांनी, आणि ते पण लगेच. कारण की आम्ही जेव्हा मेडल जिंकलो त्यावेळी ते US मध्ये होते आणि ते स्पीच देत होते, त्यावेळी त्यांनी याचा उल्लेख केला आणि आम्ही बसमध्ये ते ऐकलं. तर एवढं लवकर त्यांनी याची म्हणजे ही नोटेड दिस एवढं लवकर, आणि त्यांनी त्यांचा आय थिंक स्पोर्ट्सच्या बाबत काही आय थिंक त्यांना एक लगाव आहे आणि ॲथलीट्ससाठी. तर ते नक्की एक एन्करेजिंग 1 तास त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करायला मिळाला आणि इट्स अन ऑनर. आणि त्यांनी खूप ॲप्रिशिएट केलं. तर मी तर खूप खुश आहे की असे ऑपॉर्च्युनिटी मिळाली. विदित, पूर्वीसुद्धा म्हणजे 2013 साली आय गेस तुम्ही इंडियन ग्रँडमास्टर, पहिले ग्रँडमास्टर, 4थे भारतीय असे ठरलात की जे ग्रँडमास्टर झालात चेसमध्ये. त्यानंतर आज चेस ऑलिम्पियाड जिंकलात. तुम्ही आहात किंवा विमेन टीमला कोच करणारे अभिजित कुंटे महाराष्ट्रातील आहेत. त्या संघातही एक महिला खेळाडू महाराष्ट्रातील आहे. तर हे सगळं असताना आणि अशा पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचं क्रीडा धोरण हे चेसच्या बाबतीत कसं वाटतंय? आय थिंक खूपच चांगली गोष्ट आहे, कारण की मी आय थिंक महाराष्ट्राचा नंबर 1 प्लेअर आय थिंक ऑलरेडी 10-15 वर्षापासून आहे. आणि पण आम्हाला कधी गोल्ड मेडल ह्या लेवलला, ऑलिम्पिक लेवलला कधी आम्ही मिळवला नव्हता. तर आय थिंक खूपच गर्वाची गोष्ट आहे. आणि वुमेनमध्ये जसं तुम्ही म्हटलं, दिव्या देशमुख, ती आहे 18 किंवा 18 इयर्स आय थिंक ओनली, आणि तिने एवढ्या कमी याच्यात ज्युनियरमध्ये वर्ल्ड नंबर 1 आहे ती. सो तिने पण खूप चांगलं प्रदर्शन केलं ह्या टुर्नामेंटमध्ये, आणि विमेनमध्ये तिने गोल्ड मेडल मिळवलं आहे. तिला तर इंडिव्हिज्युअल पण मेडल मिळालं आहे. सो फॉर हर परफॉर्मन्स, तर एक खूपच गर्वाची गोष्ट आहे.
अजूनही आपल्या क्रीडा धोरणामध्ये बुद्धिबळाचा समावेश नाही आहे, चेसचा समावेश नाही आहे. तर या सगळ्याचा काही परिणाम होतोय का नव्या खेळाडूंवर, आपल्या एकूण राज्यात मिळणाऱ्या या सगळ्या खेळाला प्रतिसादावर? कारण म्हणजे बुद्धिबळाला आपल्या इकडे अप्रत्यक्ष एक सारीपाट म्हणून सुद्धा त्याचा उल्लेख केला गेलेला आहे. इतिहासामध्ये अनेक ठिकाणी नोंद आहे की महाराष्ट्रात बुद्धिबळ खेळला जात होता. तर मग आता या सगळ्यावरती सरकारी पातळीवरती काय काय व्हावं असं तुम्हाला वाटतं? जसं तुम्ही म्हटलं ते पॉलिसीमध्ये चेसला स्पोर्ट्स मध्ये तेवढा इम्पॉर्टन्स नाही दिला आहे. सो आय थिंक ते चेंज व्हायला पाहिजे, कारण की त्याच्यामध्ये खूप डिस्करेजिंग होतं अपकमिंग प्लेयर्सला पण, की ते बघतात की बाकीच्या स्पोर्ट्समध्ये तुम्ही चांगलं केलं तर गव्हर्नमेंट तुम्हाला, महाराष्ट्र गव्हर्नमेंट सपोर्ट करेल, बट चेसमध्ये तो सेम लेवल ऑफ इम्पॉर्टन्स नाही दिला आहे. आय थिंक तो चेंज करण्याची गरज आहे. आणि जसं आता आम्हाला ऑलिम्पिक्समध्ये, चेस ऑलिम्पिक्समध्ये मेडल मिळालं आणि ऑनरेबल प्राईम मिनिस्टरनी पण याची खूप हे केलं, ॲप्रिशिएट केलं, तर नक्कीच आय थिंक हे चेंज झालं तर लोकांचा जो परसेप्शन आहे चेससाठी तो चेंज होईल आणि अजून चॅम्पियन्स येतील. कारण की हा खूप मोठा एक हर्डल आहे की त्याला सेम लेवल ऑफ इम्पॉर्टन्स महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये नाही मिळत आहे. फॉर एक्झाम्पल आत्ताच तमिळनाडूमध्ये जेव्हा प्लेयर्स आले होते तर त्यांना नेक्स्ट डेच फेलिसिटेट करून चेस त्यांच्या पॉलिसीमध्ये जे आहे त्यांनी ॲप्रिशिएट केलं आणि सपोर्ट केलं. सो आय थिंक तसं बघून बाकीचे लहान मुलं पण इन्स्पायर होतात आणि त्याच्यामध्ये त्यांना एक इन्स्पिरेशन मिळतं की आम्ही पण खेळू हा गेम, आम्ही पण खेळू शकतो. पण तो एक सपोर्ट लागतो फ्रॉम द गव्हर्नमेंट टू मेक दॅट हॅपन. आजूबाजूला अनेक इतर खेळ खूप असे म्हणजे प्रसिद्ध आहेत किंवा ज्याला फेम आहे, सेलिब्रिटी स्टेटस आहे आपण म्हणतो. मग असं ते सगळं सोडून तुला असं चेसकडेच यावंसं का वाटलं लहानपणापासून? ॲक्च्युली कोइन्सिडन्स होता. तर मी 6 वर्षाचा होतो, मी खूप मस्ती करायचो. तर माझे पेरेंट्स म्हटलेलं कुठल्या तरी स्पोर्ट्समध्ये टाकायला हवं. तर मी सगळ्या इंडियन मुलांसारखं मी क्रिकेट खेळायचो. तर मी क्रिकेट क्लबला गेलो, बट ते म्हटले की हा खूपच लहान आहे, सीझन बॉलनी खेळतो, आम्ही इकडे याला लागेल, 1 वर्ष थांबा, दुसरं स्पोर्ट घ्या. तर मी विचार केला ओके मी चेस घेतो, कारण की मी वडिलांसोबत घरी खेळायचो आणि मी हारायचो. म्हटलं आता शिकतो मी इकडे आणि त्यांच्याशी जिंकू शकतो. सो इट वॉज अ हॉबी, पण खूपच चांगला ॲक्सिडेंट आय कॅन से. पण चेस खरोखर शिकून त्यात पारंगत होता येतं की म्हणजे काही उपजतच असावं लागतं असं वाटतं? नाही, आय थिंक मला असं वाटतं कुठलीही गोष्ट आहे ती शिकता येते आणि त्याच्यात एफर्ट टाकलं तर. लकीली माझ्या पेरेंट्सनी खूप सपोर्ट केलं मला, की वेगवेगळे टुर्नामेंट्सला घेऊन जायचे, कोचेसशी बोलायचे आणि त्यांनी खूप त्याच्यात सपोर्ट केलं जेव्हा स्पोर्ट्सला एवढा इम्पॉर्टन्स नव्हता. आणि आता तर आय थिंक खूप वेळ बदलला आहे. आता इंडियामध्ये स्पोर्ट्सला सेलिब्रेट केलं जातं. तर हा चेसमध्ये तर खूप चांगलं करिअरचं ऑप्शन आहे फॉर शुअर. आता महाराष्ट्रात गेल्यानंतर काय प्लॅन आहेत? म्हणजे पहिल्यांदा हे तुम्ही चॅम्पियनशिप ऑलिम्पियाडची घेऊन जात आहे सगळेजण, तर महाराष्ट्रामध्ये गेल्यानंतरचे काही प्लॅन आहेत? प्लॅन तर असं नाही आहे, कारण की आता मी दिल्लीमध्ये आहे. इकडे आज बरेच मीटिंग्ज आहेत तर ते करणार. आणि एक आहे की फॅमिलीला भेटणार नक्की, त्यांच्यासोबत सेलिब्रेट करायचं आहे. बट अजून असे बाकीचे काही प्लॅन्स नाही केले. ऑलरेडी ॲक्च्युली माझी मॅच आहे रात्री आजच, तर ती पण खेळायची आहे. तर आपण पाहू शकतो आपल्या सोबत होता विदित गुजराती, ज्यांनी नुकत्याच त्याच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. चेस ऑलिम्पियाड जिंकल्यानंतर भारताने पहिल्यांदा दोन्ही गटांमध्ये सुवर्णपदक मिळवलेले आहे आणि विशेष म्हणजे या दोन्ही संघांमध्ये महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत सूदसह सोमेश खोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.